सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या। तसेच उद्धव साहेब, राज साहेब एकत्र या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या। ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब हे ठाकरे बंधू दोघं एकत्र यावे यासाठी खास करून संजय राऊत साहेब जे प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात, त्याच प्रकारे धुळ्यामध्ये आज अतुल भोंनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि अतुल भोंनी मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे मनसेचे पदाधिकारी या, आपण आपले खानदेशचे कुलस्वामिनी आईसाहेब एकविरा माता यांच्या चरणी साकडे घालू की या महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि सगळ्या अनिती गोष्टी संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, सन्मान्य राजसाहेबांनी आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी एकत्र यावं अशी आपण आई एकविरा चरणी प्रार्थना करू असा मला निरोप आला अतुल भोंचा आणि मी तुरंत लगेच सगळे आम्ही मनसैनिक या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी आलो आणि खरंच माझी नाही, प्रत्येक महाराष्ट्रातल्या एका प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची मग तो शिवसेनेचा असो का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असो, प्रत्येक मराठी जनमानसाची इच्छा आहे आणि काळाची गरज आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे। आणि आम्ही आई एकविरा मातेच्या चरणी साकडे घातले की आई साहेब या दोघं भावांना सद्बुद्धी दे आणि यांच्या हातून या महाराष्ट्राचं कल्याण कर, या दोघांना एकत्र आण। या निमित्ताने आज या ठिकाणी आरती अतुल भोंनी ठेवली होती, आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळात सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेब हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही शिरसावंत मानून या महाराष्ट्राचं आणि मराठी जनतेचं सेवा करण्यासाठी आम्ही दोघं सोबत सज्ज राहू या ठिकाणी शब्द देतो। एकविरा माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे। आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी आई एकविराच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लचका तोडू इच्छितात, तर त्या हरामखोरांना त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, ती लवकर पूर्ण हो असं आई एकविरा चरणी आम्ही विनंती केली। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।